नाहीतर शिक्षणासाठी जीव देणाऱ्या माझ्या नवऱ्याच्या मनात शंका राहील का शिक्षा विभागाची लोक बी शिक्षणाला एवढं महत्वाचं नाही मानत की ते कुठल्या विद्यार्थ्याची सुरक्षा करते. सर, तुम्ही या कागदावर सही कराल का नाही यानंच सिद्ध होईल का आमच्यासारखी अजून खालच्या जातीची लोक तुमच्यावर विश्वास ठेवून शिकायला पुढे जावेत का मग या कोड्यात पडायचा विचारच करू नये. कारण त्यांची मदत करणारा कोणी बी नाही ना सर. आता हे तुमच्यावर अवलंबून आहे का तुम्ही सही कराल की नाही. अशा प्रकारच्या ऑर्डर्स आम्ही अजूनपर्यंत नाही दिल्यात. हा पहिला असा वेगळा आदेश असेल की एका विद्यार्थ्याला परीक्षापर्यंत कॉलेजमध्ये राहण्याची परवानगी द्यावी. माझा नवरा बी आमच्या जातीतले पहिलेच आहेत जे ही सत्र परीक्षा देत आहेत. तर काय तू हे लिहून देऊ शकतेस की तुझा पती या परीक्षेत नक्कीच पास होईल. सर, झाला पेपर. नक्कीच पास होते. तुम्ही जिथं बोलाल तिथं लिहून देईन. अच्छा, तुझा पती शिक्षणात एवढा वेगवान आहे. ते शिकायला वेगवान आहेत त्यामुळे ते परीक्षा पास नाही होणार आहेत, पण ते ह्यासाठी पास करणार आहेत कारण त्यांच्याकडे नापास होण्याचा पर्याय बी नाही. लय अवघड परिस्थिती तिथे पोचली आहेत. नापास होऊन पडू शकत नाही ना. आणि मग सयाजी महाराजांची शिष्यवृत्ती बी संपून जाईल. आणि शिष्यवृत्ती संपून गेली तर ते पुण्यांदा कसं शिकतील. त्यामुळं तुम्ही चिंता करू नका. मी पुऱ्या विश्वासानं सांगते तुम्हाला का ते पासच होतील. परीक्षेच्या निकालानंतर मला तू हे नक्की सांग की तुझ्या नवऱ्याला किती गुण मिळाले. ते तर तुम्हाला स्वतःच माहिती पडेल. बाळादादा, लई उशीर झाला आहे. रमा अजूनपर्यंत नाही आली. माहित नाही आतमध्ये काय होत असेल. ती रमा हाय, हरून थोडी नाही येणार आहे. तिकडे बघा. रमा आणि बाकीचे कुठे निघून गेले. म्हणाले तर होते परीक्षा होईपर्यंत इथेच थांबतील. काय भीमराव, असं उभारून काय विचार करतायस. आज की पुन्हा माझ्या ऑफिसमध्ये जाऊन लपावं. असं पुन्हा पुन्हा नाही होणार. सर, खरंच तुमचं म्हणणं असं आहे की मी परीक्षा देऊ नये किंवा मग मी नापास व्हावं. माझ्या वाटण्याने आणि न वाटण्याने काय होणार आहे.
तुझी आणि तुझ्या जातीची नियत नाही बदलणार. आणि जर तू चोर लावलास तरी लोक तुला नाही बदलू देणार. ऐका, आपण भीमच्या मागे मागे जाऊया. आता त्याच्या सुरक्षेसाठी कोणी नाहीये. त्याच्या घरातली माणसं माहिती नाही कुठे गेलीत. आणि ही आपल्याला चांगली संधी आहे. या संधीचा आपण फायदा उचलूया आणि भीमरावला उचलून गायब करून टाकूया. मग देत राहा परीक्षा. यांची परीक्षा संपली असेल. आपल्याला लवकर पोचलं पाहिजे, नाहीतर ते आपल्याला शोधत शोधत कॉलेजच्या बाहेर येतील. आणि त्यांनी असं एकट्यानं बाहेर पडणं बरोबर नाही. वय, आपल्याला लवकर जायला पाहिजे. जर आपण वेळेवर पोहोचू शकलो नाही तर आपले प्रयत्न सगळे फोल ठरतील. माझ्यासाठी महत्वाची गोष्ट ही आहे सर, की तुम्ही देखील त्या लोकांच्या सोबत जाऊन उभे राहता. हे खूप दुर्दैवी आहे की शिक्षणाचा प्रतिनिधी असलेला व्यक्तीच असे तुच्छ विचार करतो. उत्तट आहेस तू भीमराव. माफ करा, पण योग्य बोलणारा व्यक्ती नेहमी निर्लज्ज किंवा मूर्खच वाटतो. सर, काळजी नका करू. याला फक्त कॉलेजच्या बाहेर जाऊ देत. आम्ही याला पकडून उचलून घेऊन जाऊ. चला रे. तिथंच थांबा. जोवर परीक्षा संपत नाही तोवर तुम्ही कॉलेजातच राहणार. थांबा. कॉलेज आहे हे, धर्मशाळा नाही. कोणी इथं राहील आणि हा कोणता मोठा अधिकारी नाही जो इथं विश्राम करू शकेल. प्रिन्सिपल सर, अजून काय बी बोलायच्या आधी याला वाचून घ्या. अनुभव मुख्याध्यापक सर, जर कॉलेजाच्या आतमध्ये भीमरावला काही झालं किंवा त्याला कोणी पळवून नेलं तर त्याला जबाबदार तुम्ही असाल. महिपाल आणि तुझे हे साथीदार आता जा इथून, कारण भीम आता इथे सुरक्षित आहे. आणि हे योग्य पण आहे. भीम सारख्या विद्यार्थ्यांची सुरक्षा एक शिक्षण विभाग नाही करणार तर मग अजून कोणाची करणार? आता काय करायचं? आता निघून जाणं योग्य आहे. मग बघूया. चला. सर, ही घटना पहिल्यांदाच घडली की एका विद्यार्थ्याला कॉलेजमध्ये असे राहण्याची परवानगी दिली आहे.
आणि अशाच विविध घटनांच्या प्रभावाने भीमराव आंबेडकरांची निर्मिती होईल सर. भीमराव, हे कॉलेज तुझं आहे. जा आणि या कॉलेजच्या प्रत्येक वस्तूशी मैत्री कर, कारण या कॉलेजची प्रत्येक वस्तू तुझ्या शिक्षणाच्या संघर्षाचे साक्षीदार आहेत. भीमराव, तुझे या कॉलेजमध्ये खूपच कमी दिवस शिल्लक राहिले आहेत. जा, कॉलेजच्या प्रत्येक वस्तूपाशी जाऊन संभाषण कर, तक्रार कर, प्रशंसा कर त्यांची. जे बोलायचं आहे ते बोल. फक्त या कॉलेज सोबत राहा आणि यांना बोल की यांनी तुझ्यावर विश्वास ठेवावा, कारण तुला अजून लंडन, अमेरिका, दुसऱ्या देशात जाऊन देखील शिक्षण घ्यायचंय. ही एक ऐतिहासिक घटना आहे तुझ्या आयुष्यामध्ये इथपर्यंत पोहोचण्याची. तुझा हा संघर्ष आहे इथपर्यंत पोहोचण्याचा की तुझ्या जातीतला एकही मुलगा इथपर्यंत नाही पोहोचू शकला. जा भीमराव, जा. मारा मारा भीमरावला. भीमरावला कॉलेजमधून बाहेर काढा. बाहेर काढा कॉलेजमधून. भीमरावला बाहेर काढा. भीमरावला कॉलेजमधून बाहेर काढा. आता एका खालच्या जातीची व्यक्ती ज्या मायक्रोस्कोप मध्ये डोळे घालून बघेल त्याच मायक्रोस्कोप मध्ये मी देखील बघायचं. गुरुजी हा खालच्या जातीचा असून विज्ञान शिकणार, आमच्या टेबलवर बसणार, आमची पवित्रता भंग करणार. आम्ही आधीच सांगितले होते, या भीमला प्रवेश देऊ नका, आणि जर द्यायचंच असेल तर याला विज्ञान शिकू देऊ नका. कबीर नाम जर्जरी कूड़े के बनहार, हल्के हल्के तिरी गए बूढ़े तिनी सरभा. कबीर सीप समंद की रटे पियास पियास, समुदही तिनका करी गिने स्वाति बूंद कियास, स्वाति
काय मूर्खपणा आहे हा? प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये विद्यार्थ्याला लपवणार? आमचा विरोध असून सुद्धा जर शालेय प्रशासनाने तुला विज्ञान शिकण्याची परवानगी दिली असेल तर त्याला थांबवणे आमच्या हक्कांच्या बाहेरच आहे. आम्ही तुला शिक्षणापासून थांबवत नाही आहोत, परंतु योग्य बनण्यासाठी हा सर्व प्रयत्न करत आहोत, जेणेकरून वर्गाचे शुद्धीकरण पण होईल आणि तुझे देखील. भीमराव, कॉलेजच्या गेटचा रस्ता माहिती आहे ना? की मी सोडून येऊ तुला? रमा, काय झालं? तू रडतीस का? काय झालं रमा? आता तर समजा ठीक आहे ना? भीम भाऊंना कॉलेजात राहण्याची परवानगी बी मिळाली. आता ते चांगली परीक्षा बी देतील. माहित आहे, देतील चांगली परीक्षा आणि पास बी होतील. पण त्यांचं स्वप्न आहे का ते लंडन अमेरिकेत जाऊन शिक्षण घ्यायचं, आणि ते नक्कीच जातील. अगं तर मग यात रडण्यासारखी काय गोष्ट आहे रमा? आपल्या समजासनी तर गर्व वाटायला पाहिजे की भीम आपल्या जातीचा पहिला असा व्यक्ती असेल जो परदेशात जाऊन शिक्षण घेईल. अभिमान तर आहे दादा, पण ते आपल्या समजांपासून लांब होतील. मी त्यांच्यासमोर नाही रडू शकत. मी स्वतःला वचन दिलं आहे, त्यांच्या आणि त्यांच्या शिक्षणाच्या मध्ये कवच येणार नाही. पण दुःख तर होणारच ना. हिम्मत कशी झाली खालच्या जातीचा असून संस्कृत शिकण्याची? जर हे कॉलेज नसतं तर शिस उकळून तुझ्या कानामध्ये टाकलं असतं. हे 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 काय करताय तुम्ही? सोडा सोडा. मी वचन देतो तुला, जेव्हा मी तुला सोडून जाईन पुढे शिक्षण घेईन, खूप शिक्षण घेत राहीन.